लोकभूमी मराठी आता झाली आहे लोक टाईम मराठी. तोच विश्वास आणि तीच निर्भीड पत्रकारिता. लोक टाईम मराठी, लोकांचा आवाज लोकांसाठी. पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अरेबियावर हल्ला मानला जाईल आणि सौदी अरेबियावर हल्ला हा पाकिस्तानवर हल्ला मानला जाईल. पाकिस्तान आणि सौदी अरेबियात एक ऐतिहासिक करार झाला. दोन मुस्लिम देशातील हा करार जगभरातील चर्चेचा विषय बनला आहे. नेमका करार काय तो पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला एका देशाने भारताविरुद्ध मदत केली होती. तो देश म्हणजे तुर्की. तुर्कीनं भारताविरुद्ध लढाईत पाकिस्तानला ड्रोन पुरवले होते. तुर्कीनंतर आता अजून एक देश पाकिस्तानच्या मदतीला समोर आला आहे, तो म्हणजे सौदी अरेबिया. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ नुकतेच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांना आमंत्रण दिले होते. बुधवारी 17 सप्टेंबर रोजी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यावेळी या दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आला. स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट असं या कराराला नाव देण्यात आलं. या करारानंतर हे दोन्ही देश कोणत्याही होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध एकमेकांच्या मदतीला धावून जातील. पाकिस्तानवर झालेला हल्ला किंवा सौदी अरेबियावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवर हल्ला मानला जाईल. हा करार नाटो देशांच्या कराराप्रमाणेच आहे. नाटोच्या कुठल्याही एका देशावर झालेला हल्ला हा सगळ्या नाटो देशावर झालेला हल्ला मानला जातो. या कराराप्रमाणेच सौदी आणि पाकिस्तानमध्ये करार झाला आहे. कराराची चर्चा अनेक वर्षांपासून होती. मग हा करार आत्ताच का झाला या मागही एक ठोस कारण आहे. नुकताच इस्रायलनं कतारवर हल्ला चढवला. कतार हा 7वा मुस्लिम देश आहे ज्याच्यावर इस्रायलनं यावर्षी थेट हल्ला चढवला. इस्रायल हे एक अणुवस्त्रधारी राष्ट्र आहे. आधी गाझा, त्यानंतर पूर्ण पॅलेस्टाईन ताब्यात घेण्याचा त्यांचा प्लॅन आहे. इस्रायलच्या या भूमिकेमुळे मुस्लिम राष्ट्रात चिंता वाढली आहे. सौदी अरेबिया हा एक मिडल ईस्ट प्रदेशातला महत्त्वाचा देश आहे. त्याला मुस्लिम राष्ट्रांचा लीडरही मानलं जातं. भविष्यात इस्रायल सौदी अरेबियावरही हल्ला करू शकतो. मग सौदी अरेबियानं पाकिस्तानला जवळ करण्याचं नेमकं कारण काय? तर जगात फक्त 9 देशांकडं अणुवस्त्र आहे. त्यात पाकिस्तान एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे ज्याच्याकडं हे अणुवस्त्र आहे. त्यामुळे सर्व मुस्लिम देशात पाकिस्तानचं वेगळं महत्त्व आहे. इस्रायल विरोधात मुस्लिम देशांना लढा द्यायचा असेल तर न्यूक्लिअर राष्ट्र म्हणून पाकिस्तानची वेगळी भूमिका असेल. या करारातून सौदी अरेबियानं अमेरिकेलाही मेसेज दिला आहे. अमेरिकेच्या परवानगीशिवाय इस्रायल एवढं मोठं पाऊल उचलू शकत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. पण या करारामुळे पाकिस्तानची भारताविरुद्ध कुरघोडी करण्याची ताकद वाढू शकते का? या करारामुळं भारतालाही काही उपाययोजना करणं गरजेचं आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा. स्पेशल रिपोर्ट लोक टाईम मराठी.